80 वर्षांपासून सुरू असलेली धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील डांगुर्णे गावातील ग्रामदैवत असलेल्या धूरकाठा आणि पहुबा देवस्थानाची यात्रा मोठ्या उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली आहे। तब्बल 80 वर्षांपासून या ठिकाणी नियमितपणे जत्रा भरत असून याबाबत ग्रामस्थांकडून या देवस्थानाबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे। हे सतयुगापासून हे दैवत सतयुग ते कलियुगापर्यंत असं एक दैवत आहे। डांगुर्णे गावामध्ये पहुबा ऋषीने खूप तप केलं आहे। 36 वर्ष तप करून ही गादी सजवलेली आहे। आणि पहुबा ऋषी असं एक व्यक्तिमत्व होतं की जे मागायचे ते मिळायचे, असं एक कुलदैवत बनलंय। काठ्या देवाचा भक्त होता। काठ्या देवाची 36 वर्षे तप करून सेवा केली, भक्ती केली आणि त्या भक्ती मार्गाने या गावाला, डांगुर्णे गावाला लौकिक केलं। आणि आजपर्यंत सतयुगपासून तर आज कलियुगपर्यंत जे ज्यांनी मागितलं ते या देवानं दिलेलं आहे, अशी एक सत्यप्रथा या गावात आहे। आणि या गावात आज 80 वर्षापासून ही प्रथा चालू आहे। 80 वर्षापासून सर्व खानदेशातील भक्त गोळा होतात। गावकरी सर्व भक्तांना नारळ भेट, जेवण वगैरे महाप्रसाद बनवतात। सर्व भक्त मंडळींना गावकरी सर्व मिळून गावकरी भक्त मंडळींना ते प्रसाद खायला देतात। आणि रात्रभर भक्तगणांचा कार्यक्रम होतो। तरी सर्व भाविक भक्तांनी चैत्र महिन्याची पंचमी पहिली यात्रा पहुबा ऋषी नाशिंदाला भरते 14ला आणि नंतर चैत्र महिन्याची पंचमीला या डांगुर्णे गावात मान दिलेला आहे। तर सतयुगपासून आज कलियुगपर्यंत हा मान चालत आलेला आहे आणि आजपर्यंत इथून कोणीच निराश गेलेलं नाही। ज्याने जे मागितलं ते या देवाने त्यांना दिले। तरी अशीच प्रथा कायम चालत राहावं आणि सर्वांचे मनोगत पूर्ण होऊन सर्वांनी जी बी काही इच्छा केली असेल ते देवाने द्यायला पाहिजे, असे मी या काठ्या देवांना विनम्र वादन करतो। रामकृष्ण। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील धार्मिक पूजाविधी पार पडत यात्रा उत्सव संपन्न झाला। त्यावेळी डांगुर्णे नव्हे तर पंचक्रोशीतील नागरिकांनी गावामध्ये उपस्थिती लावत यात्रेमध्ये सहभाग घेतल्याचं यावेळी बघायला मिळालं। दरम्यान या यात्रेमुळे गावासह परिसरामध्ये भक्तीचं वातावरण निर्माण झालं होतं। यामुळे संपूर्ण गाव परिसर भक्तिमय झाल्याचं बघायला मिळालं। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।